नाशिक निवडणुकीच्या प्रचाराचा फड चांगलाच रंगलेला आहे आणि या प्रचाराच्या निमित्तानं सर्वच पक्ष आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी आपले तुल्यबळ असे मंत्री आणि नेते प्रचारासाठी नाशिकमध्ये आणणार आहेत. मात्र मनसेची सगळी मदार असणार आहे ती फक्त राज ठाकरे यांच्यावर. 21 तारखेला नाशिक महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे आणि महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांच्या जोरावर मनसे निवडणुकांना सामोरं जात आहे, तर भाजप मोदी लाटेवर स्वार होत महापालिका आपल्या ताब्यात घेण्यास उतावळी झाली आहे. यात शिवसेनाही कुठेच कमी नाही. सेनेनं सुद्धा आपल्या मंत्रिमंडळाच्या सभांचा तक्ताच तयार केलाय. सर्वच पक्षात अनेक नेते, मंत्री, स्टार प्रचारक हे नाशिकमध्ये आपल्या सभांचा धडाका लावणार आहेत. पण मनसेत मात्र शांतता आहे, कारण राज ठाकरे वगळता मनसेकडे कोणीही स्टार प्रचारक नाही. 17 तारखेला राज यांच्या सभेतच शहरात केलेल्या विकासांच्या जोरावर तुमच्या राजला साथ द्या अशी साथ मनसे नाशिककरांना घालणार असल्याची माहिती मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली आहे. आणि आम्ही केलेली 5 वर्षात विकासाची कामं, नाशिकच्या सौंदर्यात सन्मान्य राजसाहेबांच्या विचारांनी, संकल्पनेतनं CSR फंडातनं घातलेली भर या सौंदर्यात, हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. 5 वर्षात आम्ही काय केलं आणि पुढच्या 5 वर्षात आम्ही काय करून दाखवू शकतो हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. राजसाहेबांच्या मागच्या 5 ते 6 सभा झाल्या होत्या वेगवेगळ्या विभागांमध्ये. यावेळेस सभांचं काय नियोजन आहे? स्टार प्रचारक कोण असणार? यावेळेला आमचे स्टार प्रचारक मला वाटतं फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच आहेत. आम्ही प्रभागांमध्ये विविध सभा घेणार आहोत, परंतु त्या नेत्यांच्या असतील, काही प्रमुख नेत्यांच्या असतील, मुंबईच्या आमच्या सभा असतील, आमच्या इकडच्या काही लोकांच्या असतील. आणि राजसाहेबांची सभा ही नेहमीप्रमाणे 17 तारखेला गोल्फ ग्राउंडवरती असेल. सर, आपले उमेदवार यादी बघितली तर 103 उमेदवार आहेत, 122 जागा आहेत. आपण उमेदवार कमी दिले. आणि दुसरी गोष्ट, काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशी राजकीय खिचडी बघायला मिळते. नाही, राजकीय खिचडी असं म्हणणार नाही. शेवटी काही ठिकाणी तुम्हाला काय असतं, काही सन्मानजनक तोडगे काढायला लागतात, लक्षात ठेवा. तर मनसेने कितीही सभा घेतल्या आणि कितीही विकास कामांचा गाजावाजा केला तरी फार उपयोग होणार नाही. जनता मनसेला त्यांची जागा दाखवून भाजपला साथ देईल अशी ग्वाहीच आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली आहे. ते येत आहे त्यांचे मुद्दे मांडायला. आम्ही आमच्या पद्धतीने आमचे मुद्दे मांडून शहरात काय करायचं, काय नाही करायचं, त्यांनी काय केलेलं आहे, आम्ही काय करणार आहे आणि आत्ताची परिस्थिती काय आणि पुढची परिस्थिती काय राहणार आहे, या संदर्भामध्ये आम्ही आमचे मुद्दे मांडणार. आमच्या प्रचाराचा मुद्दा काय असणार? आता आज आम्ही बसतोय सगळी टीम, आमचा वचननामा करतोय, जाहीरनामा करतोय, त्यामध्ये आपल्याशी सगळ्यांशी बोलू. कुठले मंत्री वगैरे, मुख्यमंत्री सभा घेणार? माननीय मुख्यमंत्री साहेब येणार आहे, दानवे साहेब येणार आहे, गडकरी साहेब येणार आहे, साधारणतः आमचे 8-10 मंत्री येणार आहे. सर्वच पक्ष शहरात स्वबळावर लढत असून सर्वच पक्षांचा प्रचाराचा धुरळा शांत झाल्यावरच नाशिककर निवडणुकांच्या आखाड्यात कोणत्या पक्षाच्या डोक्यावर महापौर पदाचा मुकुट घालतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन लोकेश माळीसह जयराम पुरी, साम TV, नाशिक.